Hi friends, welcome to BioStudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड न्यू सिलेबस 2020 चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड द व्हेरिएशन. आपला चॅप्टर नंबर 3 चालू आहे, त्याचा पार्ट 4. जर याच्या आधीचे पार्ट जर तुम्ही बघितले नसेल तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथे तुम्हाला या व्हिडिओचे चॅप्टरचे पार्ट्स मिळतील आणि ते पहिल्यांदा बघून घ्या, त्यानंतर पार्ट 4 बघा. तर चला सुरू करूया. सो फर्स्ट टॉपिक इज द क्रोमोझोम थेअरी. क्रोमोझोमल थेअरी कोणी दिली आणि ती काय आहे ते बघूया. क्रोमोझोमल थेअरी ऑफ द इनहेरिटन्स वॉज डिस्कवर्ड बाय, फर्स्ट इज डिस्कवर्ड बाय और गिवन बाय सुटोन अँड द बुवेरी. दोन सायंटिस्ट आहे, एक आहे सुटोन अँड द बुवेरी इन 1904. 1904 मध्ये यांनी क्रोमोझोमलची थेअरी मांडली. इट इज द थेअरी ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सची थेअरी होती. जेनेटिक्स कशाला म्हणतो? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. बायोलॉजीची अशी ब्रांच जी स्टडी करत असते हेरिडिटी आणि व्हेरिएशन. हेरिडिटी म्हणजे ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर आणि व्हेरिएशन म्हणजे बदल. त्या दोघांचा ज्या ब्रांचमध्ये अभ्यास केला तो त्याला आपण म्हणतो जेनेटिक्स. आणि इट इज द थेअरी ऑफ जेनेटिक्स. आणि ही जेनेटिक्सची थेअरी आहे विच आयडेंटिफाईज द क्रोमोझोम ॲज द कॅरियर ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन. आणि यांनी आयडेंटिफाय केलं की क्रोमोझोम ही कॅरियर आहेत जेनेटिक इन्फॉर्मेशनचे, जेनेटिक मटेरियलचे. कॅरियर म्हणजे कॅरी करणारे एका जनरेशन टू अनदर जनरेशनकडे कॅरी करणारे कॅरियर आहेत, ते आहेत क्रोमोझोम. जेनेटिक मटेरियलचे कॅरियर आर क्रोमोझोम. देन इट स्टेट दॅट फर्स्ट पॉइंट इज गॅमेट मीन्स स्पर्म और एग. दिस आर द गॅमेट्स कॅरी ऑल द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. ते काय करतात? हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करतात. अँड ते लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग. आणि ते काय करतात? पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगना लिंक करतात. देन सेकंड, द न्यूक्लियस ऑफ द गॅमेट कंटेन क्रोमोझोम विच कॅरी ऑल द हेरिडिटरी कॅरेक्टर. म्हणजे न्यूक्लियस, गॅमेटच्या न्यूक्लियसमध्ये ज्या क्रोमोझोम आहेत त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आणि तेच कॅरी करतात ऑल द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. देन थर्ड, क्रोमोझोम्स आर फाउंड इन पेयर्स इन सोमॅटिक. क्रोमोझोम ह्या पेअरमध्ये असतात, जोडीने असतात, म्हणजे 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतात जेव्हा सोमॅटिक ऑर द बॉडी सेल. सोमॅटिक किंवा बॉडी सेल. सोमॅटिक म्हणजे ज्या सेलपासून आपली बॉडी तयार झाली त्याला आपण म्हणतो बॉडी सेल किंवा सोमॅटिक सेल. आणि ज्या सेलपासून आपलं गॅमेट तयार झालं त्याला म्हणतो आपण गॅमॅटिक सेल. ओके. सो देन ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम पेयर अँड द सेग्रिगेट ऑर सेपरेट इंडिपेंडेंटली ॲट मिओसिस. मिओसिसमध्ये काय होतं? ते सेपरेट होतं. अँड थस ईच गॅमेट कंटेन ओनली 1 क्रोमोझोम ऑफ पेयर. आणि त्यामुळे जो गॅमेट आहे ज्याच्यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम आहे, बट जे बॉडी सेल आहे त्याच्यामध्ये डिप्लॉइड आहे. कारण इथे मिओसिस होतो. कारण आपल्याला माहिती आहे मिओसिस हे रिडक्शनल डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर हे रिड्यूस्ड होते. आणि जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते तेव्हा मिओसिस होतं. त्याच्यामुळे आपल्या बॉडी सेल या रिड्यूस्ड होतात हाफ इंटू 1 क्रोमोझोम सेट और 1 क्रोमोझोम ऑफ पेयर. त्यामुळे 2 सेट असणारे क्रोमोझोम ह्या 1 सेट क्रोमोझोम बनतं. म्हणजेच आपलं गॅमेट आर हेप्लॉइड्स. अवर गॅमेट इज हेप्लॉइड. देन ड्युरिंग फर्टिलायझेशन द युनियन ऑफ द स्पर्म अँड द एग. नंतर काय होतं? फर्टिलायझेशनमध्ये जे स्पर्म असतं, स्पर्म आहे हेप्लॉइड मीन्स 1 सेट ऑफ क्रोमोझोम आणि एग सुद्धा आहे हेप्लॉइड मीन्स 1 सेट ऑफ क्रोमोझोम. आणि जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा ते दोन्ही फ्यूज होतात मीन्स हेप्लॉइड आणि हेप्लॉइड. परत काय ऑर्गॅनिझम फॉर्म होतो? तो होतो डिप्लॉइड. म्हणजे इथं डिप्लॉइड नंबर इज क्रोमोझोम रिस्टोर. क्रोमोझोमचा डिप्लॉइड नंबर हा रिस्टोर केला जातो. जर गॅमेट फॉर्मेशन झाले नसते आणि क्रोमोझोम जर मीन्स सोमॅटिक सेल जर डिप्लॉइडच राहिल्या असत्या तर नंतरचा जो ऑर्गॅनिझम आहे तो 4 सेटच्या क्रोमोझोमनी बनलेला असता. आणि त्याच्यानंतरचा 8 सेल्स, त्याच्यानंतरचा 8 पेअर, 16 पेअर, अशा प्रकारे जो ऑर्गॅनिझम आहे तो बदलला असता. बट फर्टिलायझेशन जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा मिओसिस होतं आणि त्याच्यामुळे रिस्टोर करतो आपण डिप्लॉइड नंबर. त्यामुळे डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम हे रिस्टोर राहतात आणि त्यामुळे ऑर्गॅनिझम हा चेंज होत नाही. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ द क्रोमोझोमल थेअरी ऑर द मिओसिस ॲट गॅमेट फॉर्मेशन. तर अशा प्रकारे ही आहे क्रोमोझोमल थेअरी दिलेली सुटोन अँड बुवेरी. त्यांनी काय सांगितलं? पहिल्यांदा गॅमेट कॅरी ऑल द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. दे लिंक पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग आणि पॅरेंटला लिंक्स करतात. देन क्रोमोझोम फाउंड इन पेयर इन सोमॅटिक सेल. आणि जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा मिओसिस होतं. त्यानंतर ते काय होतात? पेयरचं एकच होतं त्याचं. ओके. ओनली 1 पेयर इज देअर. अँड जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा बोथ पेयर, मेल गॅमेट पेयर अँड फिमेल गॅमेट पेयर युनाइट अँड फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट मीन्स डिप्लॉइड लेवल इज रिस्टोर्ड.
So this is about the chromosomal theory given by Sutton and the Boveri. Then the next is क्रोमोझोम मीन्स व्हॉट. आता जाणून घेऊया क्रोमोझोम बद्दल की क्रोमोझोम कशाला म्हणायचं. क्रोमा मीन्स कलर अँड द सोमा मीन्स बॉडी. क्रोमोझोम कलर बॉडी मीन्स क्रोमोझोम. क्रोमोझोम आर फिलामेंटस बॉडीज. फिलामेंट ओके फिलामेंटस बॉडी फिलामेंटने बनलेले आहेत. प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये असतं. दे आर व्हिजिबल ओनली इन सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिव्हिजन असतं तेव्हाच ते क्रोमोझोम आपल्याला दिसतात. देन क्रोमोझोम हॅव द ॲबिलिटी टू सेल्फ रेप्लिकेशन अँड दे प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द हेरिडिटी. क्रोमोझोममध्ये ॲबिलिटी आहे जे स्वतःच रेप्लिकेट करू शकतात. रेप्लिकेशन म्हणजे डिव्हिजन. सेल स्वतःच क्रोमोझोम डिव्हिजन करून घेऊ शकतात. मी सेल्फ रेप्लिकेटेड आहे रेप्लिकेशन. अँड प्लेज इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात कारण क्रोमोझोमच काय करतात जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरी करतात. ओके सो दॅट द क्रोमोझोम हॅव द प्ले इम्पॉर्टंट रोल इन द हेरिडिटरी. अँड द व्हेरिएशन म्हणजेच काय बदल. क्रोमोझोममुळेच बदल आहेत कारण क्रोमोझोम जेव्हा डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतं त्यामध्ये दोन प्रकारच्या क्रोमोझोम असतात. एक मदरकडून आलेला आणि एक फादरकडून आलेला. त्यामुळे व्हेरिएशन निर्माण होतं. जर एकाच पॅरेंटकडून आले असतील तर व्हेरिएशन तिथं क्रिएट होत नव्हतं. ओके देन म्युटेशन मीन्स द सडनली चेंज ऑफ जेनेटिक मेकअप ऑफ एनी ऑर्गॅनिझम कॉल्ड एज म्युटेशन. आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. ऑर्गॅनिझम हा हळूहळू त्याच्यामध्ये मायन्यूट अमाऊंटमध्ये चेंजेस होतात त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. ओके सो द क्रोमोझोम विच आर मॉर्फोलॉजिकली अँड द जेनेटिकली सिमिलर आर कॉल्ड एज होमोलॉगस क्रोमोझोम. तर होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हणायचं. द क्रोमोझोम्स विच आर मॉर्फोलॉजिकली अँड द जेनेटिकली सिमिलर. मॉर्फोलॉजिकली मीन्स एक्सटर्नली आणि जेनेटिकली मीन्स इंटरनली. ओके जेनेटिक मटेरियलसुद्धा सेम आहे आणि एक्सटर्नली दिसायला सुद्धा सेम आहेत. अशा क्रोमोझोमला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. देन द नंबर ऑफ क्रोमोझोम. ओके नंबर. ऑल द इंडिव्हिज्युअल स्पेसिस युजली सेम नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक स्पेसिसमध्ये सेम नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. जसं ह्युमन बिंगमध्ये जे बॉडी सेल आहेत ते क्रोमोझोम आहेत 46. ह्युमन बिंगमध्ये किती क्रोमोझोम आहेत 46. देन प्रेझेन्स ऑफ होल सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड एज युप्लॉइडी. जर होल सेट ऑफ क्रोमोझोम असेल क्रोमोझोम त्या ऑर्गॅनिझममध्ये त्याला आपण म्हणतो युप्लॉइडी. इट इन्क्लूड्स हेप्लॉइड. याच्यामध्ये युप्लॉइडीमध्ये काय काय हेप्लॉइड आहे. हेप्लॉइड म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम मीन्स वन सेट ऑफ क्रोमोझोम. जेव्हा एकच सेट असला क्रोमोझोमचा त्याला म्हणतो आपण हेप्लॉइड. जेव्हा दोन सेट असेल तेव्हा डिप्लॉइड. जेव्हा 3 सेट असेल 3 सेट असतील त्याला म्हणतो आपण ट्रिप्लॉइड. आणि जेव्हा 4 सेट असतील त्याला म्हणतो आपण टेट्राप्लॉइड. म्हणजे युप्लॉइड म्हणजेच होल सेट ऑफ क्रोमोझोम आणि युप्लॉइडच्या अंडर येतात हेप्लॉइड म्हणजे 1 सेट ऑफ क्रोमोझोम, डिप्लॉइड 2 सेट ऑफ क्रोमोझोम, ट्रिप्लॉइड 3 सेट ऑफ क्रोमोझोम अँड द टेट्राप्लॉइड 4 सेट ऑफ क्रोमोझोम etc. ओके देन फॉर एक्झाम्पल इन ह्युमन बिंग इच सोमॅटिक सेल कंटेन. सोमॅटिक सेल म्हणजे बॉडी सेल ज्यापासून बॉडी फॉर्म झाली अशी सेल. 2 सेट ऑफ क्रोमोझोम. सोमॅटिक सेल कसे 2 सेट ऑफ क्रोमोझोम असते म्हणजेच त्याला म्हणतो आपण डिप्लॉइड. बरोबर आपण वरच बघितलं. डिप्लॉइड म्हणजेच 2 सेट ऑफ क्रोमोझोम. अँड गॅमेट कंटेन 1 सेट ऑफ क्रोमोझोम. बट जे गॅमेट आहेत त्याच्यामध्ये एकच सेट ऑफ क्रोमोझोम आहेत. दॅट इज हेप्लॉइड. दॅट इज 23. डिप्लॉइड जर बघितलं तर 46 आणि हेप्लॉइड 23. डिप्लॉइड डिनोट करतो आपण 2n ने आणि हेप्लॉइड करतो n ने. सो आउट ऑफ 23 पेयर्स. आणि याच्यामध्ये कसं असते गॅमेट जे आहे ते 23 पेयर्स आहेत. त्याच्यामधलं काय आहेत 22 पेयर्स आर ऑटोझोम्स. त्याच्यातल्या 22 हे ऑटोझोम्स आहेत अँड वन पेयर इज अ सेक्स क्रोमोझोम. आणि त्याच्यातली एक जी पेयर आहे ती सेक्स क्रोमोझोम आहे हेप्लॉइडमध्ये. जर डिप्लॉइडमध्ये बघितलं तर 44 पेयर्स आर ऑटोझोम्स अँड 2 सेक्स क्रोमोझोम्स. सिम्पल. ओके देन नेक्स्ट इज साईज ऑफ क्रोमोझोम. साईज ऑफ क्रोमोझोम व्हेरियस फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस वेगवेगळी असते. देन इच मेटाफेज क्रोमोझोम व्हेरियस फ्रॉम. मेटाफेजमध्ये क्रोमोझोमचं जी साईज असते ती असते 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ अँड 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस. त्यामध्ये लेंथ आणि त्याची थिकनेस. देन शेप ऑफ क्रोमोझोम. द शेप व्हेरियस अकॉर्डिंग टू स्टेजेस ऑफ सेल डिव्हिजन. शेप हे सेल डिव्हिजनच्या स्टेजेसवर डिपेंड आहे त्याच्यामुळे ते बदलत असतात त्याच्यावर. इन इंटरफेस क्रोमोझोम आर फॉर्म क्रोमॅटिन नेटवर्क. जेव्हा इंटरफेस असते तेव्हा क्रोमोझोम असे असते क्रोमॅटिन नेटवर्क असते इंटरफेजमध्ये. व्हाईल मेटाफेजमध्ये मॅक्झिमम कंडेन्सेशन असतं. मेटाफेजमध्ये काय दाखवतं मॅक्झिमम कंडेन्सेशन आणि इंटरफेजमध्ये दाखवतं क्रोमॅटिन मटेरियल और क्रोमॅटिन नेटवर्क. अशा प्रकारे शेप हा सेल डिव्हिजनच्या स्टेजेसवर डिपेंड आहे. देन द नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. स्ट्रक्चर क्रोमोझोम कसं आहे. 2 आयडेंटिकल वॉल्स. क्रोमोझोमला 2 आयडेंटिकल वॉल्स आहेत कॉल्ड ॲज सिस्टर क्रोमॅटिड. त्यालाच आपण म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड.
बघूया डायग्राममध्ये आपण हे जे आहेत ना या साईडला 1 2 3 and 4 these are the sister chromatids, त्याला म्हणतो आपण sister chromatid. Then second, each chromatids are made up of 2 subunits. each chromatids are made up of subunits. chromatid हे subunits म्हणून बनलेला आहे, त्यालाच आपण म्हणतो क्रोमोनेमॅटा, कॉल्ड एज क्रोमोनेमॅटा. जसे की याच्यामध्ये डायग्राममध्ये आपण बघू शकतो, दिस इज क्रोमोनेमॅटा. ओके. Then next, the chromatids lie side by side and are held together one point. एका पॉइंट मध्ये held together असतात, जोडलेले असतात, त्याला म्हणतो आपण सेंट्रोमियर. डायग्राम मध्ये बघू शकता, दिस इज सेंट्रोमियर. ह्या क्रोमोझोम, या 2 क्रोमोझोमला त्याने बाइंड केलेला आहे. ओके, हेल्ड टुगेदर. देन थर्ड, अँड द सेंट्रोमियर इज ऑल्सो कॉल्ड एज प्रायमरी कन्स्ट्रक्शन. सेंट्रोमियरला आपण प्रायमरी कन्स्ट्रक्शन सुद्धा म्हणतो. देन ड्युरिंग द सेल डिव्हिजन द स्पिंडल फायबर्स आर अटॅच्ड ॲट द सेंट्रोमियर. जेव्हा सेल डिव्हिजन असतं तेव्हा काय होतं, स्पिंडल फॉर्मेशन, जेव्हा स्पिंडल फायबर आर अटॅच टू सेंट्रोमियर, स्पिंडल फायबर हे सेंट्रोमियरला अटॅच असतात. ओके, बिसाइड द प्रायमरी कन्स्ट्रक्शन, प्रायमरी कन्स्ट्रक्शनच्या वर. ॲडिशनल नॅरो एरियाज कॉल्ड एज सेकंडरी कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल नॅरो एरियाज असतात, त्याला आपण म्हणतो सेकंडरी कन्स्ट्रक्शन. जसं याच्यामध्ये दिस इज द सेकंडरी कन्स्ट्रक्शन अँड दिस इज द प्रायमरी कन्स्ट्रक्शन. प्रायमरी कन्स्ट्रक्शनला आपण सेंट्रोमियर सुद्धा म्हणतो, and this is the secondary construction. Then the part of chromosome beyond the nucleolus, nucleusच्या beyond ला. Okay, is short, organization or organize is short, spherical called as satellite. spherical आहे, त्याला आपण म्हणतो सॅटेलाइट. सॅटेलाइट काय करतं, इट हॅज युनिक प्रॉपर्टी. याचं काय रोल आहे, तो काय करतो, that it prevents the end of the chromosomes sticking together. काय करतं, क्रोमोझोमचे एंड आहे ते स्टिकिंग मीन्स स्वतःकडे चिपकू देत नाहीत. ओके, त्यांना अट्रॅक्ट होऊ देत नाही, मीन्स स्टिकिंग टुगेदर होऊ देत नाहीत, बट अटॅच टू द न्यूक्लिअर एन्व्हलप. आणि ते न्यूक्लिअर एन्व्हलपला अटॅच असतात. ओके, सॅटेलाइटचं काय काम आहे मग, दे प्रिव्हेंट द स्टिकिंग ऑफ 2 chromosomes, end of 2 chromosomes. Then the last, the surface of the chromosome bears number of small swelling called as क्रोमोमियर्स. त्यालाच आपण म्हणतो क्रोमोमियर्स. जसे की आपण डायग्राम मध्ये बघू शकता, दिस इज द सेंट्रोमियर अँड द क्रोमोमियर. हिअर इज क्रोमोमियर, दिस इज द क्रोमोमियर्स. जो हे दिस टाइप ऑफ स्मॉल क्रोमोझोम, number of small swellings are there called as chromomeres, and this is the satellite. So all this is about the parts of the chromosomes or the structure of chromosome. ज्याच्यामध्ये काय काय आहे, पहिल्यांदा आपण बघितलं सिस्टर क्रोमॅटिड, त्यालाच आपण क्रोमोनेमॅटा म्हणतो. देन सेंट्रोमियर आहे, देन प्रायमरी कन्स्ट्रक्शन, सेंट्रोमियरलाच आपण प्रायमरी कन्स्ट्रक्शन म्हणतो. देन सेकंडरी कन्स्ट्रक्शन, त्यानंतर सॅटेलाइट, आणि त्याच्यानंतर बघितलं आपण लास्टला क्रोमोमियर्स. क्रोमोमियर्स आहेत स्मॉल बिअरिंग, ओके, आउटग्रोथ स्वेलिंग्स आहेत क्रोमोझोमवर, त्याला आपण म्हणतो क्रोमोमियर्स. ते नेक्स्ट इज सेक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम इज, सेक्स क्रोमोझोम हे 2 आहेत, एक आहे एक्स क्रोमोझोम अँड सेकंड इज वाय क्रोमोझोम. बघूया आपण आता एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम याच्या दोघांमधला डिफरन्स काय आहे आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे ते. सो एक्स क्रोमोझोम इज लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम ही एक वाय क्रोमोझोमपेक्षा लॉंगर आहे. एक्स क्रोमोझोम कंटेन लार्ज अमाउंट ऑफ यू क्रोमॅटिन अँड द स्मॉल अमाउंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन, बट the U chromatin contain large amount of DNA and the or genes, DNA किंवा genes असते. then Y chromosome contains small amount of U chromatin. Y chromosome मध्ये small amount of U chromatin आहे, but X chromosome मध्ये large amount of U chromatin आहे. large amount of U chromatin and the small amount of heterochromatin, but Y chromosome मध्ये काय, small amount of U chromatin but large amount of heterochromatin, means opposite आहे. बट वाय क्रोमोझोम हॅज लेस DNA. वाय क्रोमोझोम मध्ये DNA कमी आहे, सो दॅट हेन्स इट इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. त्यामुळे तो जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह आहे, कारण त्याच्यामध्ये DNA कमी आहे. एक्स अँड वाय क्रोमोझोम शो होमोलॉगस अँड द नॉन होमोलॉगस रिजन. याच्यामध्ये 2 रिजन आहे, होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस. देन होमोलॉगस रिजन शो सिमिलर जीन्स. होमोलॉगस रिजनमध्ये कसे जीन्स आहेत, तर सिमिलर जीन्स शो सिमिलर जीन्स, while non-homologous region show dissimilar genes. non-homologous region मध्ये कसं आहे, dissimilar genes आहे.
नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम कंटेन मोर जीन्स. याच्यामध्ये कसे आहेत, जीन्स जास्त प्रमाणात आहेत. ओके, नॉन होमोलॉगस region of X chromosome contain more gene than the non-homologous region of the Y chromosome. The non-homologous region of X chromosome contain X-linked genes, and while the non-homologous region of the Y chromosome contain Y-linked genes. सिंपल आहे, बस कंपॅरेटिव्हली आपण बघूया. जसं की याच्यामध्ये बघू आपण X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोम. फर्स्ट पॉईंट आपण बघितला होता, X क्रोमोझोम इज लॉंगर दॅन द Y क्रोमोझोम. त्यामुळे X क्रोमोझोम ही लॉंगर आहे. सो दॅट दिस इज X क्रोमोझोम अँड दिस इज द Y क्रोमोझोम. त्यानंतर हे जे रिजन आहे सेंट्रोमियरच्या खालचं ते आहे होमोलॉगस रिजन, कारण सेम रिजन आहे. आणि जे वरचं आहे ते आहे नॉन होमोलॉगस रिजन. दिस इज होमोलॉगस रिजन. इन द नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म इज द लिंकेज. लिंकेज कशाला म्हणायचं? लिंकेज मीन्स जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. जीन क्रोमोझोमवर प्रेझेंट असलेले दे हॅव द टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इज कॉल्ड एज लिंकेज. जीन क्रोमोझोमवर असणारे जीन त्यांची अशी टेंडन्सी असतात की ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेकडे इनहेरिट होतात, म्हणजे ट्रान्सफर होतात. त्याला म्हणतो आपण लिंकेज. जीन प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम दे हॅव्हिंग टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इज कॉल्ड एज लिंकेज. नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इन ह्युमन आर 23. ह्युमनमध्ये लिंकेज ग्रुप किती आहेत तर 23 आहे. ओके, देन लिंकेज ग्रुप कॅन बी ब्रोकन बाय क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज इज ऑफ टू टाइप, complete linkage and the incomplete linkage. First is complete linkage and the second is incomplete linkage. Complete and incomplete linkage समजलं. देन complete आपल्याला माहित आहे लिंकेज ग्रुप कॅन बी ब्रोकन बाय क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरमुळे ते ब्रेक होऊ शकतात. कंप्लीट लिंकेज. कंप्लीट लिंकेज कधी म्हणायचं आणि इनकम्प्लीट लिंकेज कधी म्हणायचं? द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम. द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड इन क्रोमोझोम. जेव्हा लिंक्ड जीन्स जे असतील ना ते क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम्स अँड डू नॉट सेपरेट बाय क्रॉसिंग ओव्हर. आणि क्रॉसिंग ओव्हरमुळे हे सेपरेट होणार नाहीत, कारण की ते क्लोजली लोकेटेड आहेत क्रोमोझोमवर इनहेरिट टुगेदर, आणि त्यामुळे ते इनहेरिट होतील पुढच्या नेक्स्ट जनरेशनकडे. आर कॉल्ड एज कम्प्लीट लिंकेज, कारण याच्यामध्ये सेपरेट झाले नाहीत जीन. पूर्णच्या पूर्ण मीन्स कम्प्लीट जीन्स आर इनहेरिट टुगेदर मीन नेक्स्ट जनरेशन. सो दॅट कॉल्ड एज कम्प्लीट लिंकेज. आणि इनकम्प्लीट लिंकेज द लिंक्ड जीन्स विच आर वाइडली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम. वाइडली मीन्स दूर अंतरावर असलेले जीन्स अँड द क्रोमोझोम्स मे बी सेपरेटेड बाय क्रॉसिंग ओव्हर. आणि क्रॉसिंग ओव्हरमुळे ते काय होतात सेपरेट होतात, कॉल्ड एज इनकम्प्लीट लिंकेज. आणि त्यामुळे क्रॉसिंग ओव्हर सेपरेट झाल्यामुळे ते नेक्स्ट जनरेशनमध्ये काय होत नाहीत, ट्रान्समिट होत नाही. मीन्स ते इनकम्प्लीट राहते, पूर्णच्या पूर्ण जीन्स ट्रान्सफर होत नाही. म्हणजे त्याला आपण म्हणतो इनकम्प्लीट लिंकेज आणि कम्प्लीट लिंकेज. डायग्राम थ्रू समजेल आपल्याला. दिस इज द क्रोमोझोम. ज्या क्रोमोझोमवर टाईटली जीन आहेत प्रेझेंट, टाईटली लोकेटेड जीन्स, आणि याच्यावर आहे वाईडली लोकेटेड जीन्स. त्यामुळे इथं जर क्रॉसिंग ओव्हर झालं तर हे जीन्स सेपरेट होणार नाहीत, बट इथं जर झालं तर सेपरेट होतील. त्यामुळे सेपरेट झाल्यामुळे कंप्लीट जीन्स हे नेक्स्ट जनरेशनमध्ये जाणार नाहीत, आणि इथे कंप्लीट जीन हे नेक्स्ट जनरेशनमध्ये जातील. म्हणून याला म्हणतो आपण कंप्लीट लिंकेज आणि याला म्हणतो इनकम्प्लीट लिंकेज. सो दिस इज अबाउट द लिंकेज अँड देअर टाइप्स. नेक्स्ट इज सेक्स लिंकेज. त्यामध्ये आपण बघितलं लिंकेज, आता हे सेक्स लिंकेजमध्ये काहीच नाही, फक्त थोडासा डिफरन्स आहे ते बघूया. द ट्रान्समिशन ऑफ द एक्स लिंक्ड अँड द वाय लिंक्ड जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग कॉल्ड एज सेक्स लिंकेज. पहिल्यांदा आपण बघितलं लिंकेज मीन्स द जीन प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स हॅव्हिंग टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इन नेक्स्ट जनरेशन. आणि सेक्स लिंकेज द जीन प्रेझेंट ऑन सेक्स क्रोमोझोम हॅव्हिंग टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इन नेक्स्ट जनरेशन. फक्त इथं सेक्स क्रोमोझोम हा वर्ड लावायचा. ओके, त्याच्यामध्ये दोन आहेत, कंप्लीट लिंकेज सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. सो कंप्लीट इट इज एक्झिबिटेड बाय द जीन्स लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन. नॉन होमोलॉगस रिजनवरच्या जीनसाठी आहे हे ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. दे इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डू नॉट ऑकर्स इन दिस रिजन. त्यानंतर काय होतात ते नेक्स्ट जनरेशनमध्ये इनहेरिट होतात, कारण याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाहीत. क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर्स इन दिस रिजन. एक्झाम्पल एक्स लिंक्ड ट्रेट. फॉर एक्झाम्पल याचे ट्रेट आहेत हिमोफिलिया, ओके, देन रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, मायोपिया, जवळचं दिसत नाही ज्यामध्ये मायोपियामध्ये, अँड द वाय लिंक्ड जीन्स, याला म्हणतो आपण मायोपिया. देन नेक्स्ट इज इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इनकम्प्लीट इट इज exhibited by the genes located on the homologous region of X and the Y chromosome.
होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड द वाय क्रोमोझोम असतात, कारण हे सेक्स क्रोमोझोम सेक्स लिंकेज आहे. याच्यामध्ये फक्त एक्स अँड द वाय क्रोमोझोम येतात, कारण ते सेक्स क्रोमोझोम आहेत. ओके, दे डू नॉट इनहेरिट बिकॉज दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर्स ऑकर्स इन दिस रिजन. आणि या रिजनमध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर्स ऑकर्स होतं ऑन होमोलॉगस रिजन. हे कसे कंप्लीट सेक्स लिंकेज जे जीन प्रेझेंट असतं नॉन होमोलॉगस रिजनवर, बट इनकम्प्लीट सेक्स लिंकेजमध्ये जीन प्रेझेंट ऑन द होमोलॉगस रिजन. महत्त्वाचं आहे होमोलॉगस रिजन आणि नॉन होमोलॉगस रिजन. होमोलॉगस रिजनमध्ये क्रॉसिंग होतं, क्रॉसिंग ओव्हर, आणि त्याच्यामुळे हे काय होतं, सेपरेट होतं. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे एक्सचेंज इन सेगमेंट बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड. टू नॉन सिस्टर क्रॉसिंग ओव्हर मीन्स एक्सचेंजिंग इन सेगमेंट बिटवीन टू क्रोमोझोम्स. त्यामुळे असे क्रोमोझोम असतात दोन, ज्याच्यामध्ये काय होतं, ह्या क्रोमोझोम आणि ही क्रोमोझोम काय करते, त्याचं सेगमेंट एक्सचेंज करते, त्याला आपण क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रिटिस, देन रेटिनिटिस अँड द पिगमेंटोसा etc. अबाउट द सेक्स लिंकेज. नेक्स्ट इज ऑटोझोमल इनहेरिटन्स. ऑटोझोमल का म्हटलेलं आहे ते बघूया. ह्युमन सोमॅटिक सेल कंटेन 23 ऑटोझोम्स. सोमॅटिक सेलमध्ये 23 ऑटोझोम्स असते, पेअर ऑफ 23 ऑटोझोम्स, पेअर असते म्हणजे 23 and 23 46 ऑटोझोम्स. ओके, अँड दे कॅन डिवाइडेड फंक्शनली ॲज, आणि फंक्शनली ते डिवाइड केले जातात ॲज ऑटोझोम्स अँड द सेक्स क्रोमोझोम. दोन याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत ते, एक आहे ऑटोझोम्स आणि दुसरं आहे सेक्स क्रोमोझोम. अ सिंगल पेअर ऑफ क्रोमोझोम इज इन्व्हॉल्व इन सेक्स डिटर्मिनेशन. एकच पेअर असते ती सेक्स डिटर्मिनेशनमध्ये इन्व्हॉल्व होते. अँड रिमेनिंग 22 पेअर्स आर कॉल्ड एज ऑटोझोम्स. आणि बाकीचे जे 22 पेअर्स आहेत त्याला आपण म्हणतो ऑटोझोम्स. ऑटोझोम्स कंट्रोल अ व्हरायटी ऑफ ट्रेट. ऑटोझोम्समध्ये काय होतं, व्हरायटी ऑफ ट्रेट कंट्रोल करतं दॅन सेक्सपेक्षा. देन धीस ट्रेट आर कॉल्ड एज ऑटोझोमल लिंक ट्रेट्स. याला आपण ऑटोझोमल लिंक ट्रेट असं म्हणतो, ऑटोझोमल लिंक ट्रेट. ह्युमन बिंगमध्ये 23 पेअर असते, त्याच्यामधलं 22 असतात ऑटोझोम्स आणि प्लस असते एक्स. ही झाली फिमेलमध्ये, आणि मेलमध्ये असते एक्स आणि वाय. So this is autosomes and this is one is single sex chromosome. Okay, autosomes ची पेअर असते. Transmission of the body character other than the sex linked traits. Transmission of body character other than the sex linked traits. Transmission body character चं ट्रान्समिशन होत असतं, but other than sex linked पेक्षा वेगळं from parents to their offspring थ्रू ऑटोझोम्स. ते ऑटोझोम्स थ्रू होते, त्यालाच आपण म्हणतो. याचे दोन ट्रेट आहे, एक आहे ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आणि दुसरा आहे ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. ऑटोझोमल डॉमिनंट द ट्रेट लाईक विडोज पीक अँड द हंटिंग्टन्स डिसीज. देन ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट लाईक द फिनेलक्युटिन्युरिया, PKU and the cystic fibrosis and the sickle cell anemia are the autosomal recessive and the autosomal dominant. Autosomal recessive आणि autosomal dominant. So first is autosomal dominant. त्याच्यामध्ये पहिला आहे widow's peak. A prominent V-shaped hairline on the forehead. याच्यामध्ये काय होतं, prominent V-shaped hairline on the forehead. foreheadवर V-shape hairline असतं, जसं इथं आपण बघतो. हे दिस इज नॉर्मल, आणि याच्यामध्ये बघू शकतो आपण ही V-shape hairline आहे याच्यामध्ये, त्याला म्हणतो आपण widow's peak. is described as the widow's peak. It is determined by the autosomal dominant gene. आणि हे कशामुळे डिटरमाइन होतात, तर ऑटोझोमल डॉमिनंट जीन्समुळे. widow's peak occurs in the homozygous dominant. होमोझायगस आणि डॉमिनंट. होमोझायगस म्हणजे सिमिलर एलील्स आणि डॉमिनंट होमोझायगस डॉमिनंटमध्ये ते ऑकर्स होतात. अँड ऑल्सो हेट्रोझायगसमध्ये सुद्धा ऑकर्स होतात. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स विथ द होमोझायगस रिसेसिव्ह जीनोटाइप हॅव द स्ट्रेट लाईन, बट द होमोझायगस रिसेसिव्ह असला, होमोझायगस रिसेसिव्ह, सो जीनोटाइप हॅव द स्ट्रेट हेअरलाईन. त्याची हेअरलाईन कशी असतं, स्ट्रेट. नो विडोज पीक, बिकॉज होमोझायगस रिसेसिव्हमध्ये स्ट्रेट हेअरलाईन असेल, बट होमोझायगस डॉमिनंट आणि हेट्रोझायगस डॉमिनंट याच्यामध्ये कशी राहील, विडोज पीक हेअरलाईन. ओके, जीनोटाइप हॅव अ स्ट्रेट लाईन हेअर. देन बोथ मेल्स अँड द फिमेल्स हॅव द इक्वल चेंज ऑफ द इनहेरिटन्स. आणि हे दोन्ही पण मेल आणि फिमेलमध्ये सुद्धा होत असतं विडोज पीक. त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे, जेव्हा डॉमिनंट असतील, ओके, तेव्हा होमोझायगस डॉमिनंट असेल अँड heterozygous dominant individuals have widow's peak, but individuals with homozygous recessive genotype have the straight line. जेव्हा homozygous recessive असेल तेव्हा straight line असेल. This is a
ऑटोझोमल डिसऑर्डर, ही ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. दिस इज विडोज पीक. देन द सेकंड इज फिनेल्क्युटिनुरिया. इट इज द इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर. मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे इनबॉर्न म्हणजे जन्मताचपासून, कॉज ड्यू टू द रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन्स. आणि ही रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन्सने कॉज होते, ह्याच्यामुळे ते होते. फिनिलॅलानाइन हायड्रोलाइज्ड एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस. याच्यामध्ये फिनिलॅलानाइन जे हायड्रोलाइज एन्झाईम आहे हे प्रोड्यूस होत नाही. अँड दिस एन्झाईम इज इसेन्शियल फॉर conservation of amino acid phenylalanine into the tyrosine. And due to absence of this enzyme, आणि हे एन्झाईम absence असल्यामुळे phenylalanine is not converted into tyrosine, आणि phenylalanine हे टायरोसाइन मध्ये कन्वर्ट होत नाही. आणि हेन्स त्याच्यामुळे phenylalanine याचे काय होतं, डेरिव्हेटिव्ह हे ब्लड्समध्ये आणि CSF सेरिब्रो स्पायनल फ्लुइड हे एक ब्रेनचं फ्लुइड आहे, त्याच्यामध्ये काय होतात, अकोमोडेट होतात, तिथेच जमा राहतात, कारण त्याचं कन्झर्वेशन होतच नाही. ओके. अँड देन इट अफेक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. आणि त्यामुळे ते डेव्हलपमेंट, ब्रेनच्या डेव्हलपमेंटवर काय करतं, अफेक्ट करतं. अँड कॉज मेंटल रिटार्डेशन, आणि मेंटल रिटार्डेशन कॉज करतं. त्यालाच आपण म्हणतो फिनिलक्युटिन्युरिया. आता बघूया सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. जीन्स लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ द सेक्स क्रोमोझोम्स बट नॉट इन्व्हॉल्ड इन द सेक्स डिटर्मिनेशन आर कॉल्ड एज सेक्स लिंक्ड जीन. त्यालाच आपण म्हणतो सेक्स लिंक्ड जीन्स. जीन नॉन होमोलॉगस रिजनवर असतात, सेक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर, बट नॉट इन्व्हॉल्ड इन सेक्स डिटर्मिनेशन, बट ते सेक्स डिटर्मिनेशनमध्ये इन्व्हॉल्ड होत नाही, त्यालाच आपण म्हणतो सेक्स लिंक्ड जीन्स. धीज ऑफ टू टाइप्स. पहिला आहे एक्स लिंक्ड जीन्स आणि सेकंड इज वाय लिंक्ड जीन्स. एक्स लिंक्ड जीन्सला आपण सेक्स लिंक्ड जीन्स असं सुद्धा म्हणतो, आणि वाय लिंक्ड जीन्सला म्हणतो आपण गोलॅन्ड्रिक जीन्स. फर्स्ट, द जीन्स लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम ओनली. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोमवर असतात. अँड द जीन्स लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ द वाय क्रोमोझोम. जे वाय क्रोमोझोम असतात त्याला वाय लिंक्ड जीन्स म्हणतो, आणि जे एक्स क्रोमोझोम असतात त्याला एक्स लिंक्ड जीन्स. Called as X-linked or the sex-linked genes, and called as Y-linked genes or the Hollandric genes. In human being are responsible for the sex-linked characters. In human being are responsible for the sex-linked characters. So sex-linked hemophilia, color blindness, night blindness, and the myopia and the muscular dystrophy. हे जे डिसीज आहेत ते येतात एक्स लिंक्ड जीन्स डिसऑर्डरमध्ये. आणि वाय लिंक्ड जीन्समध्ये येतात हायपरट्रॉकॉसिस. हायपरट्रॉकॉसिसमध्ये काय होतं, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ द हेअर्स ऑन द पिन्ना इयर. जो कानाचा जो आउटर पार्ट आहे त्याला आपण पिन्ना म्हणतो, त्याच्यावर हेअर्स अराईज होतात, त्याला आपण म्हणतो हायपरट्रॉकॉसिस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 3चा.